करत आहेत. लाडकी बहीण योजनेचं मोठं नियोजन करण्यात आलं. जिल्हाभरातून महिला ज्या आहेत या कार्यक्रमाला आहेत. कसं बघताय या योजनेकडं आणि जे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य बघतात असे की या योजनेची फलनिष्पत्ती आहे ते आमच्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे त्यातूनच त्याचं एक ती मोठी समाधानाची गोष्ट आहे आणि व्यक्तिशः एक मनस्वी आनंद होतो की ह्या योजनेला इतका प्रचंड प्रतिसाद आमच्या बहिणींनी दिलेला आहे. आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सर्वच मंत्रिमंडळ असेल या सगळ्यांनी जो अतिशय ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली, मला वाटतं सिमलेसली, म्हणजे कुठेही असं कुठं त्याच्यात उणीव राहिली नाही. आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा झाले, मला वाटतं काल, पण 3 हप्ते आणखी जमा कालपासून सुरुवात झाली येण्यामध्ये. त्यामुळं मला वाटतं की आपल्या बहिणींना सक्षम करण्यासंबंधी जे उचललेलं पाऊल आहे शासनानं त्याचं यश पाहायला मिळतं आहे. मला वाटतं त्याच्या इतका आनंद दुसरं कोणताच नसणार आहे. विरोधकांनी या योजनेवरती टीका केली होती. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली जाते. या मेळाव्याच्या माध्यमातून विरोधकांना आता चोख उत्तर दिलं जाईल. असं की विरोधकांचं कामच आहे, त्याचा धंदा आहे विरोध करणं. शेवटी असं की त्यांना लाडकी बहीण, ते लाडक्या बहिणीला विसरले होते, लाडक्या भावाला विसरले होते. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच नादात होते. आमच्या सरकारनं तर एकही योजना महाराष्ट्र राज्याच्या जनतेला देणं सुचलं नाही. आम्ही तर आता लाडक्या बहिणीची योजना दिली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचं ती एक योजना आमच्या भावांना दिली. आचार्य चाणक्यतून अधिक पिढी सक्षम करण्याची भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं आज एक ऐतिहासिक निर्णय झालेला जो आमच्या सरकारमध्ये, तो म्हणजे गरीबातल्या गरीब मुलगी असेल, शेतमजूर असेल, शेतकऱ्याची कोणत्या समाजाची असो, तिला आता उच्च आणि तंत्रशिक्षण ते सुद्धा मोफत आपण केले. म्हणजे जिथं 80-90 हजार फी भरायची होती, पालक मग मुलीला पाठवत नव्हते, कारण आपल्याकडे अगोदरच मुलींवर खर्च करण्याच्या पालकांच्या समोर मर्यादा आहेत. तर तो 100% खर्च आपण शिक्षण मोफत केलं आहे. आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल आता 100% माफ केलं आहे. 7.5 हॉर्सपावरपर्यंत ते आपण मोफत केलं आहे. मला वाटतं अशा अनेक योजनेचा उल्लेख करता येईल. परंतु ह्या योजना करण्यामध्ये मागच्या महाविकास आघाडी सरकारला कोणी थांबवलं होतं का, रोखलं होतं का? टीका टिप्पणी करायची. मला वाटतं त्यांच्यामध्ये ह्या चांगल्या योजना ज्या सुरू आहेत त्यांना ते पचनीपणे ना, त्यांना ते पाहवत नाही. आपण काही करू शकलो नाही याची त्यांच्यामध्ये त्यांना तो पश्चाताप वाटतो. परंतु राज्यातल्या सगळ्या आमच्या शेतकरी असेल, महिला असतील, आमच्या युवक असतील, यांनी सरकारच्या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद उद्याच्या महायुतीला, उद्या येणाऱ्या विधानसभेत भरघोस मला वाटतं यश प्रचंड मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनात आहे. काय मिळणार आहे असे शिर्डीच्या आपण मोठ्या अथक प्रयत्नातून जी MIDC सुरू केली त्याचं भूमिपूजन आहे. आपल्या गोदावरी उजव्या कालव्याला 191 कोटी रुपये नूतनीकरणासाठी मंजूर झालेत, त्याचाही कामाचा शुभारंभ आहे. मला वाटतं शिर्डीच्या थीम पार्क जो बाबांच्या जीवनपटावर आपण उभा करतो आहे त्याचंही भूमिपूजन आहे. मला वाटतं अशा अनेक योजना आहेत. या योजनेतून शिर्डीच्या संस्थांच्या नवीन शैक्षणिक संकुलाचं लोकार्पण आहे. अशा वेगवेगळ्या योजनेतून मला वाटतं शिर्डीकरांनासुद्धा आता एक मोठी पर्वणी या निमित्तानं आपल्या सरकारकडून मिळालेली आहे. अमित शहानी राज्यामध्ये तंबू जरी ठोकला तरी भाजपचं सरकार भाजप निवडणूक जिंकणार नाही असं संजय राऊत म्हणतात. अमित शहा जे आहेत ते गुजरातचे गांडा भैया असं संजय राऊत म्हणतात. मला वाटतं काय की दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं, आपल्या संस्कृतीला हे संजय राऊतांचे जे वक्तव्य ते न शोभणार आहे. राजकारणात विरोध असतो, एकामेकावर टीका टिप्पणी करतो, आपण विरोध करतो, पण मला वाटतं हे वैफल्यातून होणारी टीका आहे. मग ते वैफल्यातून होणारी टीका आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही आहे. जो आता तंबू ठोकण्याचं यांना जे दुःख वाटतं, हा उद्याचा तंबूचा बांबू त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कळेल की भाजपची ताकद काय आणि सरकारची ताकद काय. देवेंद्रजींनी स्वतःला अभिमन्यू म्हणून त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा आणि अभिमन्यू हा पराक्रमी होता, अशा पद्धतीची टीका पण संजय राऊत. असं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद जेबाच्या कबरीवर संभाजीनगरला
जे फुलावन उदतीकरण झालं ते फुलावन उदतीकरण कोणाच्या काळात झालं? जनता विसरली काही? त्यामुळे आमचे नेते माननीय देवेंद्रजी सक्षम आहेत. अभिमन्यूची जी भूमिका ते करतायत, कोणताही चक्रव्यूह छेदून जाण्याचा आणि पराक्रम करण्याची त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. म्हणून ते विरोधक घाबरतात ना. आमच्या ताकद आहे, आमच्या नेत्यामध्ये ताकद आहे, म्हणून टीका होते ना. सरकारमध्ये राहिलेल्या बच्चू कडूंनी काल संभाजीनगर येथे मेळावा घेतलाय, काय कसं बघताय? प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक आमचे प्रत्येकाच्या राजकीय क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण आपल्या राजकीय भूमिका प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे बच्चू कडू काय करतात, आणखीन कोण नवीन मेळावा घेतंय, त्याला काही वेगळं त्याला मला वाटतं काही वेगळं वाटण्याचं कारण नाही. महिना अखेरीपर्यंत सगळ्या ज्या योजना महायुती सरकारने सुरू केल्या आहेत या बंद पडतील, कारण की तिजोरी खडखडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. विरोधकांनी आमची चिंता करू नये. आमच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधकांचे एकच दुर्दैव आहे की आमच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत, त्यांचं मात्र जे डोकं आहे ते पूर्ण रिकामं झालेलं आहे. हे दुःख आहे त्यांना. दूध अनुदानासंदर्भात शासनाने नवीन निर्णय घेतल्याचं कळतं. काय असं की आपण 5 रुपयाऐवजी आता 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये अनुदान केलं आहे. ती शेतकऱ्याची मागणी होती. मला वाटतं आज मोठ्या प्रमाणामध्ये काही योजनेचं स्वागत आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.